मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आले होते, एक आता तुम्ही जे बोलता की ओबीसीच्या आमची कमिटमेंट आहे ओबीसींना, ठीक आहे. पण हाच जो मुद्दा आहे तोच तुम्हाला जरांगे विरोध करतात त्यामुळे आहे का? कारण त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतूनच पाहिजे आणि तुम्ही जे बोलता ओबीसींबरोबर आमची कमिटमेंट आहे. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न असा आहे की SC-BCचं आरक्षण आपण दिलेलं आहे. SC-BCचं आरक्षण म्हणजे काय आहे? तर त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा किती मागास आहे याची गणना करून आपण ते दिलेलं आहे. आता मराठा समाजाला हे 10% आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाचं समाधान झालेलं आहे. OBCचं आरक्षण त्या ठिकाणी कायम राहिलं आहे. आता आपण समजा जर उचलून हे सगळं OBCमध्ये टाकलं असतं, दोघांमध्येही मनभेद झाले असते, आरक्षण तर काही वाढलं नसतं. म्हणजे जेवढे लोक आज OBC समाजात आहे, जवळपास तेवढे, कमी अधिक थोडे बहुत असतील, हे पुन्हा त्या लिस्टमध्ये ॲड करायचे. असं जर आपण केलं असतं तर कोणाचंच भलं झालं नसतं, त्यातनं भांडणच वाढली असते. आणि विशेषतः जो मायक्रो OBC आहे, म्हणजे OBC समाजातले जे मोठे घटक आहे ते आणि मराठा समाज यांना कदाचित त्या आरक्षणाचा फायदा मिळाला असता. आणि जो OBCतला मायक्रो OBC आहे, जवळपास 300 जाती आहेत, त्या यांना त्याचा फायदा मिळाला नसता. म्हणजे आपण सामाजिक न्याय करायच्या ऐवजी सामाजिक अन्याय तयार केला असता. आणि म्हणून हा कॉन्शियस निर्णय होता की OBCंनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे. त्यानुसार आम्ही हा न्याय तत्वावर न्याय केलेला आहे. आता मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आले होते त्यावेळेस एक तुमच्यावर आरोप व्हायचा की सदावर्ते बद्दल आरोप व्हायचा की तुम्ही सदावर्तेंना उभं केलं काय. आम्ही तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की सदावर्ते तुमचा माणूस आहे काय, त्याचं तुम्ही उत्तर दिलं, ते प्रकरण तिथे निपटलं. पण तसाच एक प्रश्न अजूनही बरेच लोक विचारतात. तो प्रश्न विचारू मी तुम्हाला. तर लोक विचारतात की भुजबळ तुमचा माणूस आहे काय. हो, भुजबळ कोणाचा माणूस असं म्हणता येईल का? केवढं ते आता त्यांचं स्टेचर काय. मी राजकारणात यायच्या आधीपासनं, म्हणजे मी राजकारणात 89 साली आलो, 18व्या-19व्या वर्षी. ते 85 साली महापौर होते मुंबईचे. आणि काही बाबतीत बघा, भुजबळांचा जर तुम्ही इतिहास बघितला, भुजबळांचं शिवसेनेशी भांडण का झालं? भुजबळांनी त्यावेळी शिवसेनेचं मत असं होतं की मंडल आयोग आम्हाला मान्य नाही. मंडल आयोगातनं OBCला आरक्षण मिळालं आणि म्हणून त्यावेळी शिवसेना सोडली भुजबळांनी. आणि ते मंडल आयोगाकरता त्या ठिकाणी काँग्रेससोबत गेले किंवा शरद पवार साहेबांसोबत गेले. त्यामुळे त्यांनी कन्सिस्टंटली ती हे गोष्ट खरी आहे की मीही माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून प्रो OBC भूमिका ठेवलेली आहे. कारण हे माझं ठाम मत आहे की आपल्याला जर सामाजिक न्याय करायचा असेल तर जसं आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही, तसं OBCला न्याय दिल्याशिवाय होऊ शकत नाही. आजही तुम्ही बघा, OBCमधले 12 बलुतेदार जे आहेत त्यांची काय अवस्था आहे, किंवा OBCमधल्या संख्येने छोट्या असलेल्या कम्युनिटीज आहेत त्यांची काय अवस्था आहे. म्हणजे त्यांच्या अवस्थेमध्ये आणि आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये फार थोडा फरक आहे. अगदी थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मी पहिल्या दिवशीपासून, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये OBCला जेव्हा नॉन क्रिमिलियर लागू झालं, सगळ्यात पहिला संघर्ष मी केला. आणि OBC नॉन क्रिमिलियरची मर्यादा जी आता 8 लाख रुपये आहे ती 1 लाखांवरनं 2.5 लाख करण्याचं काम मी केलं होतं. माझा संघर्ष होता आणि मी सातत्याने संघर्ष करून ते वाढवून घेतलं होतं. तर माझी ती भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात एवढंच एक साम्य आहे की त्यांनी पहिल्या दिवशीपासून प्रो OBC भूमिका ठेवली आणि मी प्रो OBC भूमिका ठेवली. त्यामुळे तुमच्या